तिथं फॉर्म भरतायत। काहींनी साहेब हाही प्रयत्न केला की चुकीचे अर्ज भरून कसा या माता भगिनींचा लाभ अडवता येईल, हा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही 50,000 फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत। त्यांचे फॉर्म रद्द झाले त्यांना परत फॉर्म भरण्याची संधी भेटणार आहे सप्टेंबर महिन्यात, पुढच्या महिन्यात। आता म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज नाही, पुढच्या महिन्यात परत पुन्हा संधी भेटणार आहे। त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही, हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत। त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका, माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे। आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत त्यांना इन्सेंटिव्ह भेटणार आहे। ठीक आहे, त्यांनी जी मदत केली, जसं महिलांना मदत केली की यांना फॉर्म भरून दिले, सर्वांना इन्फॉर्मेशन शेअर केली कसं तुम्ही फॉर्म भरू शकता, तर त्यांना जे गव्हर्नमेंट आहे त्यांना इन्सेंटिव्ह देणारे, पैसा देणारे, त्यांनी मदत केल्याबद्दल ठीक आहे करत आहोत। त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। आणि माझी तुम्हा सगळ्याच जणींना विनंती आहे की या योजनेचा लाभ आपण जसा जुलै महिन्यापासून घेतात तसंच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधीमार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचं आहे। आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला। कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो आणि त्याचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो। म्हणूनच हा आनंद देणाऱ्या आपल्या तिन्ही लाडक्या भावांना आपल्या सर्वांच्याच वतीने आपण पुन्हा एकदा शुभेच्छा त्या निमित्ताने देऊया। म्हणजे आता जे जॉईंट अकाउंट आहे ना, जॉईंट अकाउंटवर नाही, डायरेक्ट महिलाचं स्वतःच्या अकाउंटवर पैसे येणार आहे। म्हणजे एवढी सुविधा त्यांनी करून दिली डीबीटीच्या माध्यमातून। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या आधार कार्डद्वारे डायरेक्ट बँकमध्ये पैसे टाकले जातील। ठीक आहे, त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील की राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणजे आज परत एक निर्णय झाला। आज काय निर्णय झाला की जे फॉर्म रद्द झाले होते, काहीतरी 50,000 फॉर्म रद्द झाले होते, त्यांच्यातनं पण जे खरे फॉर्म असतील त्यांना परत संधी भेटणार आहे। आणि पुढचा हप्ता लवकरच येणार आहे, हे पण आपल्याला इथं कळून गेलं आहे की पुढचा जो सप्टेंबरचा हप्ता येणार आहे तो लवकरच 1 या 2 तारखेपर्यंत आपल्याला भेटून जाईल, इथं आपल्याला समजतंय। ठीक आहे, अजून दुसरी जी सूचना आली होती की सर्व बोलत होते की 2-3 महिन्यानंतर ही जी योजना ही बंद पडून जाईल, पण असं होणार नाही। ही योजना नेहमी सुरू राहील जोपर्यंत सरकार आहे, पुढचं सरकार बी आलं तरी पण ती योजना सुरूच राहणार आहे। त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही। कोणी किती बोललं की योजना बंद पडून जाईल, सरकार पडलं तर योजना बंद पडणार नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ येणार आहे तो तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।